नमस्कार 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 मित्रांनो, खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा सोमवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. मार्केट जर बघितलं तर मार्केटने गॅप अप ओपनिंग दाखवली होती आणि लास्ट ॲनालिसिस व्हिडिओ जर तुम्ही बघितलं असेल तर आपण डिस्कशन केलं होतं की मार्केट जर गॅप अप ओपनिंग करत असेल किंवा मार्केट जर गॅप अप ओपन होत असेल तर मार्केट एक पुलबॅक दाखवू शकतं आणि पुलबॅक नंतर जर इंट्राडेचा जर हाय ब्रेक होत असेल तर काहीशी बुलिश मोमेंटम आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळू शकते. आणि मार्केटने तेच केलं, गॅप अप ओपनिंग नंतर एक सेटअप तयार केला इनसाईड कॅन्डलचा आणि इनसाईड कॅन्डलचा सेटअप झाल्यानंतर लो ब्रेक झाला आणि लो ब्रेकनंतर मार्केटनी कंटिन्युअसली डाऊनसाईड मोमेंटम दाखवली. आता मला माहीत नाही किती लोकांना इनसाईड कॅन्डलचा सेटअप माहिती आहे नाही. ज्यांना माहीत आहे कॉमेंटमध्ये सांगू शकता, ज्यांना माहीत नाही ते देखील सांगू शकता. आणि आपला जो प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स आहे तिकडे देखील इनसाईड कॅन्डलचा सेटअप शिकवलेला आहे. ओके, सो इनसाईड कॅन्डल सेटअपनंतर मार्केटली कंटिन्युअसली डाऊनसाईड मोमेंटम दाखवला. आता ओव्हरऑल चार्ट जर बघितला तर मार्केट एका ठराविक रेंजमध्ये म्हणजे इंट्राडे ऑल टाईम हायच्या रेंजमध्ये येऊन मार्केट कंटिन्युअसली थोडंसं एका जागेवरती रेंजमध्ये फिरलेलं आहे किंवा मार्केटने एक रेंज क्रिएट केलेली आहे. मार्केट आता कुठल्या रेजिस्टन्स लेवल आहेत की जिकडे मार्केट कंटिन्युअसली होल्ड होतं आहे किंवा कुठल्या सपोर्ट लेवल आहे तिकडे मार्केट होल्ड होतं आहे हे आपल्याला या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये बघायचं आहे. आणि उद्या जर बघितलं तर उद्या मंगळवार आहे, निफ्टीची वीकली एक्सपायरीचा दिवस आहे, त्यामुळे निफ्टीचं देखील ॲनालिसिस करायचं आहे. त्यासोबत बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या दोन इंडेक्सचा ॲनालिसिस आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमचे काही क्वेश्चन असेल, तुमचे काही डाऊट असतील तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करा. वारंवार मी तुम्हाला सांगत असतो की सबस्क्राईब करा. का? कारण की 70 ते 75% लोक आहेत जे रेग्युलर व्हिडिओ बघतात ते परंतु सबस्क्राईब करत नाही. त्यामुळे जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि काय होतं की सबस्क्राईब केल्यानंतर एक मोटिवेशन मिळतं, एक प्रोत्साहन मिळतं की लोकांना जे आपण शिकवतो ते समजतं आहे आणि त्याच्यावरती लोक रिॲक्ट होतात ते. ओके, त्यामुळे रिॲक्ट होण्याची साधनं काय, लाईक करू शकता, कॉमेंट करू शकता, सबस्क्राईब करू शकता नाही कराच. आणि ह्या व्हिडिओचं जे लाईकचं गोल आहे ते 1500 लाईक आणि साधारण 400 कमेंटचं गोल आहे. आय होप तुम्ही सर्व लोक कंप्लीट करसाल. ओके, आणि लास्ट व्हिडिओमध्ये मी म्हणजे साधारण 7-8 व्हिडिओ जर बघितले तर मी दरवेळेस तुम्हाला सांगत असतो की शिकण्यावरती लक्ष द्या, प्राइस ॲक्शन शिका, मार्केटमध्ये ज्या ज्या गोष्टी शिकायला पाहिजे त्या गोष्टींचं नॉलेज घ्यायचा प्रयत्न करा. खूप साऱ्या लोकांना ते व्यर्थ वाटतं, वायफट वाटतं. हरकत नाही आहे, त्याच्यासाठी मी त्या गोष्टी आता थोड्याशा सांगायच्या कमी करतो आहे आणि तुम्हीच ठरवा त्या गोष्टी सांगायला पाहिजे की नाही. बाकी अजूनही माझं तेच मत आहे, शिकण्याकडे फोकस करा. जर तुम्हाला शिकायचं असेल प्राइस ॲक्शन तर त्याचंही लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आपला प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स आहे, तुम्ही इंटरेस्टेड असेल तर जॉईन करू शकता. ओके, येऊया चार्टवरती. तुमच्यासमोर जो चार्ट ओपन केलेला आहे तो निफ्टीचा 5 मिनिटा चार्ट आहे. बघा काय केलं निफ्टीने, गॅप अप ओपन केला. आता गॅप अप ओपन तुम्ही लास्ट ॲनालिसिसमध्ये बघितलं असेल तर आपण डिस्कशन केलं होतं की गॅप अप ओपन नंतर प्राइस ॲक्शन जी बनते ती थोडीशी सेलिंग लेवून जर इंट्राडे हाय ब्रेक होत असेल तर काही बुलिश साईडला मोमेंटम बघायला मिळू शकतो. परंतु काय झालं, गॅप अप ओपन नंतर लास्ट टाईम बघा ही जी लेवल होती ही एक सप्लाय लेवल होती, म्हणजे मार्केट इकडनं एक डाऊन साईड मोमेंटम दाखवलं होतं कुठपर्यंत, या लेवलपर्यंत बघायला मिळेल तुम्हाला इकडे. आज मार्केटने काय केलं, त्याच लेवलवरती ओपन झालं. मार्केटने बघा जो रेजिस्टन्स होता, मार्केटचं टेक्निकल ॲनालिसिस काय तर जो रेजिस्टन्स असतो तो सपोर्टचं काम करतो. मग इकडनं बघा जो रेजिस्टन्स होता त्याच्यावरती मार्केट गेलं, छोटंसं सपोर्टचं काम केलं, सपोर्ट ब्रेक झाला आणि त्याच्यानंतर डाऊन साईड मोमेंटम मिळाली. म्हणजे ही जी प्राइस ॲक्शन इकडे तयार झाली होती तशीच प्राइस ॲक्शन इकडे आपल्याला बघायला मिळाली. आता हा एक बुलिश लेवल होती, म्हणजे एक सपोर्टची लेवल होती, तिकडनं मार्केटने रिकवर केलं होतं आणि मार्केट या लेवलवरती क्लोजिंग होती. आता मार्केट इकडे आले, इकडे मार्केटने एक सपोर्ट घेतला, रिकवर केलं, परंतु ही रिकव्हरी या लेवलपर्यंत होती, ही रिकव्हरी इथपर्यंत इकडे गेलेली आहे. आणि जी शेवटची लेवल होती नो ट्रेडिंग झोनची 26,142 या लेवलवरती सपोर्ट घेतलेला आहे. म्हणजे जास्त काही लेवल हलवाहलवी करायची गरज नाही. का तर मार्केट लेवल टू लेवल आहे, परंतु तरी देखील आपण काही लेवल इकडे ॲडजस्टमेंट करणार आहोत
त्या थोड्याशा समजून घ्या. आणि थोड्याशा लेवल मी हाईड करतो आहे आणि थोडंसं चार्ट तुम्हाला 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती दाखवायचं. बघा दाखवतो इकडे. शिकण्याचा थोडासा प्रयत्न करा व्यवस्थितरित्या बघून. ही जी लेवल आहे ह्या लेवलवरून एक सेलिंग प्रेशर आला होता. मार्केट परत या लेवलवरती गेलं, या लेवलवरती सस्टेन झालं नाही, गॅप अप पण झालं. म्हणजे काय झालं की मार्केटमध्ये एक पॉझिटिव्ह सेंटिमेंट होता, परंतु मार्केटमध्ये पॉझिटिव्ह सेंटिमेंटचं काय झालं, मार्केटमध्ये नेगेटिव्ह सेंटिमेंट क्रिएट झाला. कारण की मार्केटने काय केलं, हायवरती ओपनिंग झाली. ओपनिंग कुठं झाली, हायवरती, आणि लोवरती क्लोजिंग झाली. म्हणजे इकडे ओपनिंग आणि इकडे क्लोजिंग. तर ही कॅन्डल आपल्याला काय सांगते, ही हायवरती ओपनिंग आहे, लोवरती क्लोजिंग आहे. म्हणजे आजचं जे मार्केट होतं ते नेगेटिव्ह मार्केट होतं. प्राइस ॲक्शन तर सोडूनच द्या, परंतु जे ओव्हरऑल जर बेसिक गोष्ट बघितलं तर आजचं मार्केट नेगेटिव्ह होतं. आणि त्याचा जर फॉलोअप मार्केटने घेतला, म्हणजे ही जी इकडे मल्टिपल टाईम ही जी प्राइस ॲक्शन झाली आहे, कुठे ना कुठे ही जी एवढी प्राइस ॲक्शन तुम्ही जर बघितली, इकडनं बुलिश आहे मान्य आहे, परंतु ही जी प्राइस ॲक्शन होती ना, कुठे ना कुठे ही प्राइस ॲक्शन आपल्याला सेलिंग साईडची प्राइस ॲक्शन दाखवत आहे. ओके, त्यामुळे सपोर्ट, रेजिस्टन्स, हे मधले छोटे छोटे रेजिस्टन्स हे आपण डिटेलमध्ये डिस्कशन करूया. काय प्राइस ॲक्शन बनती आहे त्याच्यामध्ये 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती. आत्ता फक्त 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती काय सांगितलं की बाबा प्राइस ॲक्शन थोडीशी निगेटिव्ह आहे, इकडे आपलं लक्ष पाहिजे. ओके, तर थोडंसं लेवल आपण इकडे चेंजेस करतो आहे. हे जे स्विंग इकडे क्रिएट झालं होतं, स्विंग साधारण 26,225, 26,230. ओके, 26,230. थोड्याशा लेवल चेंजेस केलेले आहे. ओआय डाटा देखील बघणार आहोत. आत्ता फक्त लेवल समजून घ्या. इकडे बघा, हाय हाय, आणि फक्त इतका जर विचार केला, म्हणजे इकडनं ब्रेकआउट आला होता, हा सपोर्ट होता आणि परत इकडे सपोर्ट घेतला. म्हणजे ही एक सपोर्ट लेवल आहे, मल्टिपल टाइम सपोर्ट लेवल. ती कुठली आहे, 26,142, जी की आपण काल पण लास्ट मध्ये डिस्कशन केली होती. आता ही जर रेंज बघितली, इतकी जर प्राइस ॲक्शन तुम्ही बघितली की इकडे सपोर्ट, रेजिस्टन्स, सपोर्ट, हाला नाही खाली, इकडे मार्केट क्लोज झालं, परत रेजिस्टन्स, परत सपोर्ट. ही जर प्राइस ॲक्शन तुम्ही बघितली तर एक स्क्वेअरमध्ये आहे, एक बॉक्स पॅटर्न इकडे निफ्टीने तयार केलेला आहे. आता सपोर्ट काय आहे, हा एक सपोर्ट होता, हा एक सपोर्ट होता, इकडे एक सपोर्ट होता, इकडे एक सपोर्ट होता. जवळजवळ मल्टिपल टाइम इकडे सपोर्ट घेतलेला आहे. म्हणजे आता आपल्याला एक लेवल लक्षात आली की 26,142 जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत तर सेलिंग साईडला मार्केट मोमेंटम करण्याची पॉसिबिलिटी कमी आहे. आणि आजची जी लेवल आहे ते मार्केटने इकडनं सुरुवात केली होती, इकडनं डाऊन साईड मोमेंटम दाखवलं. मग आता जर निफ्टीला ब्रेक करायचे असेल लेवल, तर एक छोटासा पुलबॅक घेऊन छोटासा टप्पा घेऊन जर लेवल ब्रेक होत असेल, म्हणजे मल्टिपल टाइम इकडे रेजिस्टन्स घेतलाय, तर हा सपोर्ट घेतला, तर हा सपोर्ट काय झाला, थोडा वीक झालाय. आणि त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक होत असेल तर डाऊन साईडच्या ज्या लेवल आपण लास्ट टाइम डिस्कशन केल्या होत्या, 26,100, 26,064 आणि 26,022, या काही लेवल आपल्याला नेगेटिव्ह साईडला बघायला मिळत आहे. सपोर्टच्या लेवल आहेत त्या बेसिकली. ओके, आणि इकडे हा सपोर्ट आहे. ओके, ही एक लक्ष्मण रेषा आपल्याला इकडे मार्केटने तयार करून दिलेली आहे, तर याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे. बुलिश साईडला जर बघितलं तर ही लेवल होती, ब्रेक केली होती, छोटा बुलिश मोमेंटम दाखवला होता. ही लेवल होती बघा, इकडे मार्केट ओपनिंगच्या लेवल होती, ही लेवल होती, बुलिश मोमेंटम दाखवला होता. आज पण थोडीशी इकडनं बुलिश मोमेंटम जोरात आपडला होता. आता थोडासा हा जो रेजिस्टन्स आहे ना, हा थोडासा कन्फ्युजन करणारा आहे. त्यामुळे जर बुलिश साईडला मार्केट प्राइस ॲक्शन करत असेल आणि जर व्ह्यू जो आहे तो बुलिश साईडला बनत असेल, तर आपल्याला आपल्या रिस्क मॅनेजमेंटवरती लक्ष असणं गरजेचं आहे, आपल्या पोझिशन सायझिंगवरती लक्ष असणं गरजेचं आहे. कारण की तिकडे रिस्क फॅक्टर हाय आहे, आणि जिकडे रिस्क फॅक्टर आहे तिकडे आपल्याला थोडंसं सेफर साईड जाणं गरजेचं असतं. 26,230 इकडे काहीसा बुलिश मोमेंटम डाऊन साईड, काहीसा एक प्राइस ॲक्शन, त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक होती तर हा जो स्विंग आहे 26,285 फर्स्ट लेवल, आजचा इंट्राडे हाय 26,327 सेकंड लेवल,
आणि त्याच्यानंतर 26,375 थर्ड लेवल, या लेवल बघायला मिळतं ते 1 2 3. ओके. आता टेक्निकली जर बघितलं तर आजचं जर डेची प्राइस ॲक्शन तुम्ही बघितली तर मार्केटमध्ये रिकव्हरी करण्याचा प्रयत्नही केलेला नाही. म्हणजे जो स्विंग होते, हा एक स्विंग क्रिएट केला, पहिली गोष्ट खाली आला, स्विंग क्रिएट केला, त्याच्यानंतर डाऊन, परत हा लेटेस्ट स्विंग क्रिएट केला, त्याच्यानंतर परत डाऊन, परत स्विंग क्रिएट केलं, त्याच्यात डाऊन. म्हणजे हे जे स्विंग आहेत, कुठे ना कुठे हे स्विंग आपल्याला काय दाखवतं, आजची प्राइस ॲक्शन काय आहे, लोअर लो प्राइस ॲक्शन आहे, लोअर लो, लोअर लो. ओके. ही प्राइस ॲक्शन लोअर लो करत चालली आहे, म्हणजे आजची जी प्राइस ॲक्शन होती ती नेगेटिव्ह होती. आता हे बेसिक तुम्हाला समजलं असणार आहे. मग आपल्याला जर बुलिश साईडला जायचं असेल किंवा आपला जर व्ह्यू मार्केटला जर चेंज करायचा असेल, म्हणजे मार्केटचा जो व्ह्यू मार्केटला चेंज करायचा असेल, तर मार्केटनी हा जो स्विंग इकडे क्रिएट केला आहे 26,230चा, कमीत कमी याला तरी ब्रेक करणं गरजेचं आहे. तोपर्यंत हा स्विंग ब्रेक होत नाही, तोपर्यंत प्राइस ॲक्शन ही बुलिश बनत नाही. ओके. हे सगळं जे ॲनालिसिस असतं ना, हे सगळं प्राइस ॲक्शनवरती बेस आहे. हे सगळं तुम्हाला मी ॲनालिसिस करून दाखवतोय किंवा ह्या ज्या सर्व लेवल दाखवतोय, ह्या फक्त लेवल मला मार्क करून मी तुम्हाला एक्सप्लेन करू शकलो असतो, परंतु मी समजावून सांगतो की प्राइस ॲक्शन काय असतं, कशा पद्धतीने प्राइस ॲक्शन चालतं. आता ह्या पद्धतीने इकडे तयार झाली प्राइस ॲक्शन, म्हणून मी तुम्हाला फक्त इतकीच लिमिटेड प्राइस ॲक्शन एक्सप्लेन करू शकतो. परंतु तुम्हाला डिटेल्समध्ये प्राइस ॲक्शन शिकायचे असेल तर त्याच्यासाठी प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स आहे, तर तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर जॉईन करू शकता. ओके. तर एकदा चेक करू शकता, त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि तुम्हाला जर ही गोष्टी मी शिकवतोय कुठे ना कुठे ह्या समजत असेल तर कमेंटमध्ये सांगत जावा, कारण की इतकं सोयीस्कर, इतकं सुटसुटीतपणे कोणी सांगणार नाही. माझ्या नजरेत तर नाही दिसत आहे मला कोणी सांगणार, परंतु असेल चांगली गोष्ट आहे, त्याला देखील फॉलो करू शकता. परंतु आता याला टाईम लागतो, ह्या गोष्टी एक्सप्लेन करायला टाईम लागतो. त्यामुळे काय असतं, कोणाकोणाला खूपच फास्ट घाई असते, त्यामुळे ते नेगेटिव्ह कमेंट करत राहतात की काय टाईमपास चालला आहे, द्या लेवल आणि सोडून द्या. तशा लोकांनी लक्षात ठेवा की तुम्ही 2-3 महिनाभर तुम्ही त्या लेवलवरती काम करसाल, ठीक आहे, तुम्हाला जमेल पण त्यातनं. परंतु जर तुम्हाला मार्केटमध्ये जर लांबपर्यंत काम करायचं असेल तर तुम्हाला प्राइस ॲक्शन शिकणं गरजेचं आहे. आणि ते जर नाही शिकाल तर तुम्ही तेच आहे, हा चॅनल झाला यूट्यूब चॅनल की त्याला फॉलो करसान, त्याला फॉलो झालं की त्याला फॉलो करसान, असं गोलचक्र आहे. त्या गोलचक्रामध्ये तुम्ही फिरत राहणार. आज याला बघसान, उद्या त्याला बघसान, परवा त्याला बघसान. कोणालाही फॉलो करायचे तुमची मर्जी, कोणाला फॉलो करायचे कोणाला नका करायचे तो तुमची मर्जी आहे. परंतु असं जर उड्या मारत राहिले तर काहीच होणार नाही. ठीक आहे, हरकत नाही. जे कमेंट करते, ज्याच्या मनात असे डाऊट असेल त्याला समजलं असेल मी काय सांगतो ते. ओके. लेवल तुमच्या समोर आहे. नो ट्रेडिंग झोन जर बघितलं तर 26,230, 26,142. नो ट्रेडिंग झोन आहे. जितकं मार्केट या झोनमध्ये राहील आपल्या डोक्याला आराम द्यायचा आहे. मार्केट ओपन झाल्या मी सांगितलं लास्ट टाइम की बेडक्यासारखं उड्या मारायला जायचं नाही. ग्रीन म्हणलं की बुलिश, रेड म्हणलं की बेरिश, असं जर तुम्ही तर्क लावत असेल तर ते बिनबुडाचे तर्क आहेत. तिथं थांबा आणि हे सगळं लॉगआउट वगैरे करा तुम्ही तुमचं अकाउंट आणि शांत बसा. कारण की तुम्हाला मार्केटचं नॉलेज नसेल तर ते डायरेक्टली त्याच्यामध्ये एंट्री करू नका, कारण की ओके. चला, नो ट्रेडिंग झोन तुम्ही फॉलो करू शकता. चला, OI डाटा बघूया. 2 डिसेंबर, उद्याची तारीख आहे 2 डिसेंबर. क्लोजिंग जर बघितलं तर 26,175ला आहे. आज जर बघितलं तर जवळजवळ 27 पॉईंट निगेटिव्ह आहे. गॅप अप ओपन झाल्यामुळे निगेटिव्ह जरी डाऊन साईड मोमेंटम जरी मोठा वाटत असेल तरी तुम्हाला आत्ता इकडे थोडा छोटा दिसत असं हरकत नाही, परंतु ओव्हरऑल दिवस जर बघितला तर निगेटिव्ह डे होता. आता 26,175 म्हणजे आसपास जर लेवल बघितली तर 26,200ची राऊंड लेवल आहे. आणि जर 26,200वरती जर बघितलं तर ॲट द मनीची लेवल बनलेली आहे. 96 लाख पुट रायटिंग आहे आणि जवळजवळ 1,68,00,000 कॉल रायटिंग आहे. म्हणजे काय बघायला मिळते की 26,200 या लेवलवरती काय आहे, हेवी कॉल रायटिंग आहे. म्हणजे जोपर्यंत हे कॉल रायटर दमत नाही किंवा पॅनिकमध्ये येत नाही तोपर्यंत ही लेवल ब्रेक होणं थोडंसं कठीण आहे. ओके.
परंतु जर मार्केट फ्लॅट ओपन होते, काहीशी बेरिश प्राइस ॲक्शन करून परत मार्केट जर रिव्हर्सल जात असेल आणि 26,230ची जर लेवल ब्रेक होत असेल, तर मग हे जे 26,200वरचे जे कॉल रायटर आहेत, हे तिकडनं ते पॅनिकमध्ये येऊ शकतात, बिकॉज त्यांचा व्ह्यू आहे तो रॉंग ठरतोय आणि त्याच्यानंतर आपल्याला एक शॉर्ट करून बघायला मिळू शकतं. जसं मी तुम्हाला लास्ट टाइम उदाहरण दिलं होतं डॅमचं, तुम्ही डॅमचं उदाहरण तुमच्या लक्षात असेल तर कमेंट करून सांगा. आता वारंवार जर ते सांगितलं तर परत व्हिडिओ मोठा होईल आणि जे नेगेटिव्ह कमेंट करणार त्यांना आणखी चान्स मिळेल. ओके, ठीक आहे. डाऊन साईडला जर बघितलं तर 26,142, 26,150ची जर लेवल बघितली तर ही लेवल एक पुट रायटिंगची लेवल आहे. 26,100वरती हेवी पुट रायटिंग आहे इकडे. ओके, तर थोडीशी ही जी रेंज आहे, ही रेंज थोडीशी ऑप्शन रायटरची आहे, कॉल आणि पुट. ही थोडीशी ही रेंज, या रेंजमध्ये मार्केट शक्यतो ट्रॅव्हल करताना आपल्याला दिसू शकतं. 26,100 ते 26,230 म्हणजे 130 पॉईंटची रेंज आहे. पॉसिबिलिटी आहे की त्या रेंजमध्ये मार्केट थोडंसं आपल्याला होल्ड करताना दिसू शकतं. त्या रेंजच्या बाहेर मार्केट येणं थोडंसं कठीण आहे. जर त्या रेंजच्या बाहेर मार्केट जात असेल तो एक मोठा ट्रेंडिंग दिवस मानला जाऊ शकतो, कारण की मग कुठले पुट रायटर किंवा कॉल रायटर जर हरत असेल किंवा ते जर त्यांच्या पोझिशनमधनं बाहेर पडत असेल तर मार्केटमध्ये मोठा मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी आहे. परंतु आत्ता जे बघतोय, इंडिया विक्स बघायला मिळतोय, OI डाटा बघायला मिळतोय, त्यानुसार जर बघितलं म्हणजे टेक्निकली गोष्टी आणि काही OI डाटा आणि काही चार्ट जर रिडिंग करून बघितलं तर 26,100 ते 26,230 या रेंजमध्ये मार्केट राहण्याची पॉसिबिलिटी वाढते. ओके, सो आय होप तुम्हाला निफ्टीच्या लेवल व्यवस्थित समजले असतील आणि OI डाटा देखील समजला असेल. बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा इंडेक्स बाकी आहे, परंतु व्हिडिओ तेच शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा जाऊ. मला माहिती आहे आता खूप सारे लोक आहेत जे व्हिडिओ इकडे बंद करणार आहे आणि निघून जाणार आहे. काम असेल कोणाचं इम्पॉर्टंट तर चांगली गोष्ट आहे, परंतु जर हे बंद करून काहीतरी टाइमपास करणार असेल तर हेच कंटिन्यू बघा अजून एक 5-10 मिनटं आणि त्याच्यानंतर तुमची कामं करा, कारण की तिकडे देखील आपण काही सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. चला, बँक निफ्टी. हां, 59,886 आणि 59,600 हा नो ट्रेडिंग झोन होता. ही आपण ट्रेंड लाईन देखील डिस्कशन केली होती. मार्केट इकडे बघा अशा पद्धतीने मार्केटने ब्रेकआउट म्हणण्यापेक्षा गॅप अप ओपनिंग दाखवली आणि काहीशी डबल टॉप, इनसाइड कॅन्डल सगळ्याच इकडे झालं. म्हणजे इकडे जर बघितलं तर इनसाइड कॅन्डल झाले. जर तुम्ही प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंग कोर्सवरती डबल टॉप शिकला असेल तर इकडे डबल टॉप क्रिएट झाला. ओके, कशा पद्धतीने झालं ते पण तुम्हाला इकडे बघायला मिळेल. तिकडनं मार्केटने रिजेक्शन घेतलं. आता ही ऑल टाईम हायची लेवल होती बघा बँक निफ्टीची, बरोबर जर बघितलं आपण तर 60,100च्या लेवलवरती रेजिस्टन्स घेतलं, जी की लेवल आपण ॲनालिसिसमध्ये डिस्कशन केली. तिकडे डबल टॉप करून डाऊन साईडला आला आणि सपोर्ट कुठे घेतला 59,600वरती, जो की आपला नो ट्रेडिंग झोनचा सपोर्ट होता. त्या लेवलवरती सपोर्ट घेतला. आता ही बघा, फक्त इकडे लक्ष द्यायचं. हा काय आहे, एक ब्रेकआउट फेलियर लेवल आहे, ब्रेकआउट फेलियर आणि तिकडनं शार्प निगेटिव्ह मोमेंटम. म्हणजे एक मार्केटचा अपट्रेंडमध्ये असताना मार्केट गॅप अप पण होते, सेंटिमेंट पॉझिटिव्ह होता, परंतु सेंटिमेंट पॉझिटिव्हवरती मार्केट टिकलं नाही. पॉझिटिव्ह सेंटिमेंट मार्केट टिकलं नाही, तिकडनं मार्केट डाऊन साईडला आलं. आता मार्केटनी हा एक लो लावलाय. मार्केट आता हा लो ब्रेक करायचं वाट बघणार आहे. मार्केटने जर हा लो ब्रेक होतोय तर प्राइस ॲक्शन ही बऱ्यापैकी निगेटिव्ह होती आणि ते निगेटिव्ह प्राइस ॲक्शन नंतर मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर बघायला मिळू शकतं. तर लेवल काय ते थोडंसं समजून घ्या. ही लेवल फक्त थोडीशी आपण वाढवूया. बाकी त्याच लेवल राहणार आहे, कारण की लेवल टू लेवल मार्केट होतं, त्यामुळे लेवल काय चेंज करत नाही आपण. ट्रेंड लाईन तर ब्रेक झालेलीच आहे ऑलरेडी. काय बघायला मिळते, ब्रेकआउट फेलियर खाली आला, सपोर्ट घेतलाय 59,540 हा सपोर्ट आहे, टेक्निकल सपोर्ट आहे. लास्ट टाइम देखील इकडे सपोर्ट घेतला होता. एक पुलबॅक नंतर येऊन छोटासा पुलबॅक घेऊन जर म्हणजे टप्पा कन्सेप्ट लक्षात ठेवा, टप्पा खाऊन जर लेवल ब्रेक होती 59,400, 59,184 आणि 59,027 ह्या काही लेवल आहेत, हे आपल्याला नेगेटिव्ह साईडला बघायला मिळू शकतो. 3 बुलिश साईडला जर बघितलं तर बुलिश साईडला तेच थोडंसं रेजिस्टन्स हेवी आहेत. मार्केटने मल्टिपल टाइम एक रेजिस्टन्स घेतले, ब्रेकआउट फेलियर दिलं. ठीक आहे, बघा आता इकडे थोडी प्राइस ॲक्शन जर साईडवेज करून थोडंसे रेजिस्टन्स घेऊन जर प्राइस ॲक्शन ब्रेक करत असेल तर आजचा इंट्राडे आहे म्हणजे 60,100
आणि 60,300 या 2 लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळत आहे. ओके, नो ट्रेडिंग झोनचा विचार करा. सॉरी, नेट ट्रेडिंग झोनचे लेवल बघा. 59,886, 59,540. मल्टिपल टाइम कन्सोलिडेशन, तर त्या लेवलमध्ये कन्सोलिडेशन आहे. त्या लेवलपासून थोडंसं लांब राहिलेलं बरं. सेन्सेक्स दिसतोय डबल टॉप. आता दिसत असेल तुम्हाला डबल टॉप. दिसतोय डबल टॉप. मार्केट एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल करून वरती गेलं, खाली आलं. इकडे काहीशी फी बघा, डबल बॉटम म्हणजे बुलिश प्रायजेक्शन केली, वरती गेलं, सस्टेन झालं, त्याच लेवलनं खाली आलं. मग हे डबल टॉप तुम्हाला दिसतोय का? इकडे कॅन्डलवरती थोडं समजून घ्यायला अवघड होतं. हा वाला एक बेरिश प्रायजेक्शन इकडे मार्केटने तयार केली. इकडे या पद्धतीने एक ट्रेंड लाईन देखील आहे. छोटा मोठा कन्सोलिडेशन करून जर लेवल ब्रेक होते तर हे जे स्विंग क्रिएट केलेत, या स्विंगच्या नंतर मार्केटमध्ये एक नेगेटिव्ह प्रायजेक्शन तयार होताना दिसू शकतं. येऊया परत आपण कॅन्डलवरती आणि 5 मिनिटं टाइम फ्रेमवरती. बघा, डबल टॉप हा 1 तासाचा टाइम फ्रेमवरती दिसतोय. म्हणजे टाइम फ्रेम जितकी मोठी तितके सेटअप स्ट्रॉंग असतात. मग आता काय बघायला मिळते आपल्याला? सेन्सेक्सचा चार्ट आहे 5 मिनिटाचा. हा सपोर्ट आहे, डबल टॉप आहे. लेवल टू लेवल जर बघितलं तर निफ्टी सेन्सेक्स आज पण होता. एक छोटा पुलबॅक घेऊन टप्पा खाऊन जर 85,485 जर लेवल ब्रेक होतीये तर डाऊन साईडला काही मोमेंटम बघायला मिळू शकतो. काय लेवल आहे डाऊन साईडला? 85,300, 85,100, 84,930 या लेवल डाऊन साईडला बघायला मिळत आहे. बुलिश साईडला थोडंसं अवघड आहे मार्केट बुलिश साईडला जाणं, परंतु मार्केट आहे, डायनॅमिक आहे, काही होऊ शकतं. 85,800 फर्स्ट लेवल, 86,000, 86,157. बघा ना, ही लेवल आपण कालच्या न्यूजमध्ये डिस्कशन केली, त्याचा आजचा आहे बघा याच लेवलवरती, आणि ही ऑल टाइम हायची लेवल होती 86,300. तर या बुलिश साईड लेवल बघा म्हणजे 85,800 आणि 85,485 नो ट्रेडिंग झोन आहे. ओके, आता ओव्हरऑल जर प्रायजेक्शन बघितली, ओव्हरऑल मार्केटचा जर व्ह्यू बघितला आपण, तर मार्केट अप ट्रेंडमध्ये असताना प्रायजेक्शन थोडीशी बेरीज झालेली आहे. त्यामुळे जर सपोर्ट ब्रेक होत असतील तर मार्केट धडधड आपल्याला खाली पडताना बघायला मिळू शकतं. आता ओव्हरऑल व्हिडिओचा जर सारांश काढायचं झालं तर काय होतं की ज्या लोकांना शिकण्यामध्ये इंटरेस्ट आहे ना, आणि जे लोक खरोखर शिकायची त्यांची जिद्द आहे, त्या लोकांना व्हिडिओ खूप अफॅट पद्धतीने आवडत असणार आहे किंवा खूप चांगल्या पद्धतीने त्यांना समजून घ्यायचे, त्यामुळे ते व्हिडिओ तेवढं काळजीपूर्वक बघतात ते, आणि काळजीपूर्वक बघितल्यामुळे त्यांना त्यामध्ये इंटरेस्ट तयार होतोय आणि बघताना काही गोष्टी समजून घेतात ते, त्यामुळे त्यांना आणखी बघूशी वाटतं. व्हिडिओ जरी बऱ्यापैकी लेंथ असली तरी त्यांना वाटतं मोठं असलं तरी काही हरकत नाही अजून सर, असे त्यांचे कमेंट असतात. परंतु जे असतात ना, म्हणतात ना ते पावसाळ्यातली बेडूक, जे पाऊस पडल्यावरती छोटे छोटे टुक टुक बेडूक तयार होतात आणि पाऊस संपला की परत निघून जातात, तसे जे आता आपण त्यांना म्हणू शकत नाही काय त्यांना, परंतु ते तसे जे मार्केटमध्ये जे लोक येतात ना, त्यांना शिकण्याची इच्छा नसते किंवा मार्केटमध्ये शिकवून व्यवस्थितरित्या आपण एज्युकेशन घेऊन मार्केट व्यवस्थितरित्या फोकस करून मग आपण काम करणं, असं त्यांचं माइंडसेट नव्हतं. आणि तसे लोक खूप कमी आहेत. ओके, हातामोजणे इतके आहेत. त्यामुळे त्यांना हा व्हिडिओ आवडणार देखील नाही आहे. त्यामुळे तुम्ही कशा पद्धतीचे व्यक्ती आहेत हे मला तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगायचं. आणि काही लोकांना राग आला असेल, परंतु मित्रांनो राग येऊ द्या. हा राग तुम्हाला यावा म्हणूनच मी बोलतोय, कारण की मला स्वतःला असं वाटतं की तुम्ही योग्य मार्गाने गेले पाहिजे, चुकीच्या मार्गावर जायला नको. ओके, का? तर कारण की हे खूप डायनॅमिक मार्केट आहे आणि हा बिझनेस खूप रिस्की आहे, हेवी रिस्की आहे. आणि मला माहिती आहे भरपूर लोक आहेत ते माझ्यासारखे, तुमच्यासारखे, हे खूप नॉर्मल फॅमिलीतनं आलेले असतात. खूप त्यांची स्वप्न असतात, खूप त्यांचे ड्रीम असतात, खूप आईवडिलांची स्वप्न घेऊन आलेले असतात. आणि मला खरोखर असं वाटतं की तुम्ही एक चांगल्या मार्गाने गेले पाहिजे. भले तुम्ही याच्यात काम करा नका करू, काही प्रॉब्लेम नाही, परंतु बघा तुम्हाला
चांगलं सांगणारे लोक खूप कमी आहेत. त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्हाला काम करायचं चांगल्या पद्धतीने करा, हरकत नाही. कुठेही शिका, काही प्रॉब्लेम नाही. ओके. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.